नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्या सोबत आहेत आर्किटेक्ट शैलेश देवी सर. नमस्कार सर. नमस्कार. मागच्या 20 वर्षांहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात आणि आपण नेहमी असं म्हणतो की फील्ड खूप वास्ट आहे, याच्यामध्ये करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. तर त्या करण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत, तर रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल, काही स्पेशल प्रोजेक्ट्स, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खरं तर तुम्ही एक आर्किटेक्ट म्हणून काम करू शकता. आणि त्याचप्रमाणे त्यांनी त्यातले ऑलमोस्ट सगळे फॉर्म ट्राय केलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि अजूनही काही स्पेशल प्रोजेक्ट्सवर त्यांचं काम चालू आहे भविष्यामध्ये. त्यामुळे एकंदर त्यांची वाटचाल कशी होती, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट हे असं फील्ड निवडावं की आर्किटेक्ट व्हावं, यासाठी प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोणाचं होतं आणि ज्यामुळे तुम्ही खरं तर या क्षेत्रात आलात. तर तो सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता, काय सांगाल? नाही, याचं कसं होतं की मी आधीपासून नाशिक शहरातच वाढलोय, नाशिकच्या गावात वाढलोय आणि त्यामुळे तो एक्सपिरियन्स माझा फार माझ्या मेमरीमध्ये आहे. म्हणजे गावातून जाताना त्याचा बाजार आहे, मंदिरं आहेत. आपलं नाशिक हे मंदिरांसाठी, गोदावरीच्या तटासाठी, ह्याच्यासाठी फेमस आहे. मग तो माझा सगळा परिसराचा एक्सपिरियन्स फार चांगला आहे. ते मेमरीत असताना मला असं दरवेळेस वाटायचं की ह्या जागा एवढ्या सुंदर आपल्याकडे गावात आहेत, तर ह्या गावाच्या जेव्हा मी बाहेर जायचो कुठे मुंबईला किंवा लहानपणी, तेव्हा बघायचो की तिथल्या जागा ह्या फारच वेगळ्या आहेत. म्हणजे तिथं तो एक जो होमलीपणा आहे, एक इथली जी एक फिलिंग आहे इथले, ज्याच्यात लोकांचं पण आहे फिलिंग, हे कुठे दिसत नाही. हे कुठेतरी माझ्या डोक्यात होतं. नंतर आमचे आजोबा आहेत जे बालकृष्ण दोशी म्हणून, हे वर्ल्डचे वन ऑफ द बेस्ट आर्किटेक्ट्स आहेत. तर त्यांच्या बरोबर माझा हे झाला, कनेक्शन झालं. आणि तेव्हा मला वाटलं की आपण काही जर करायला पाहिजे असेल, जर आपण काही कॉन्ट्रीब्यूट एक सोसायटीला करण्याची आपली इच्छा असेल, तर आर्किटेक्चर हे फील्ड फार सुंदर आहे. म्हणजे या फील्डचं असं आहे की काही तुम्ही क्रिएट करता, बरोबर, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे हे एकच चान्स आहे आपल्याला की म्हणजे आपण आई मुलाला जन्म देते, बरोबर आहे ना, त्याच्यानंतर जर काही कोणी क्रिएशनचा चान्स आहे तर तो पण आर्किटेक्टचा आहे, बरोबर. तो सुद्धा एका बिल्डिंगला जन्म देतो. अशी भावना मला फार फील झाली, म्हणून मी आर्किटेक्चर मध्ये गेलो. पण जेव्हा मी आर्किटेक्चर मध्ये गेलो तेव्हा मला या 5 वर्षात जे मी शिकलो ते तसं बघितलं तर टेक्निकल आणि कॉन्टेक्स्चुअल काही गोष्टी शिकलो मी, बरोबर. पण माझ्या जीवनाला कलाटणे आपण म्हणतो ना, हे असं होत नाही की तुम्ही सरळ रेषेत चालतात. आपलं जीवन आहे, म्हणजे त्याच्यात कधीच ते आपण असंच जात नाही, बरोबर ना. आपण एक ठरवतो आणि त्याच पद्धतीने जातो. तर माझ्या जीवनात पूर्ण कलाटणी मिळाली जेव्हा मी आर्किटेक्चर झाल्यानंतर अहमदाबादला बालकृष्ण दोशी जे माझे आजोबा आहेत यांच्या ऑफिसमध्ये काम करलं. तर त्यांची जी फिलॉसॉफी आहे, त्यांचं जे वागणं आहे, त्यांचं कामाची पद्धत आहे, त्यांचा विचार करण्याची पद्धत आहे, याला मी फार जवळून अनुभवलं. आणि तेव्हा मला वाटलं की आपण हे आर्किटेक्चर घेतलं, हे किती आपण किती त्याच्यासाठी उपकृत आहोत. कारण का आपल्याला चान्स मिळालाय असा, हा थॉट मला घुसला. आणि त्याच्याबरोबरच मला ती रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा जाणवली, कारण का आपण सोसायटीमध्ये काही कॉन्ट्रीब्युट करू शकतो आणि याच्यामुळे सोसायटीमध्ये परिवर्तन येतात. कारण का आर्किटेक्चरमुळे सोसायटीत परिवर्तन होतात आणि आर्किटेक्चर हे सोसायटीच्या परिवर्तनशीलतेवर आधारित आहे. अगदीच असं आहे ते सगळं. मग हे जेव्हा समजलं तेव्हा लक्षात आलं की याच्यात मीपणा राहतच नाही ना. म्हणजे याच्यात इंडिव्हिज्युअलिटी नाहीये, ही मोर टुवर्ड सोशल आहे. आणि जेव्हा हा फील आत घुसला ना, तेव्हा मला लागलं की नाही, हे आपण कुठेतरी बरोबर चाललोय. आपली इच्छा कुठेतरी त्या पद्धतीची आहे. आपल्याला कुठेतरी फक्त थोडंसं काहीतरी काम करावं आणि त्यातनं पैसा अर्जित करावा आणि जीवन चालू ठेवावं, अशी आपली मेंटॅलिटी नाही. तर आपल्याला पहिल्यापासून आवड जी आहे ती कुठेतरी सोशल कॉन्ट्रीब्युशन मध्ये, एक स्पिरिच्युअल कॉन्ट्रीब्युशन मध्ये, एक कल्चरच्या कुठेतरी एका गोष्टीमधनं इव्हॉल्व्ह होणारी गोष्ट क्रिएट करण्यामध्ये आहे. तर हा सगळा चेंज मला तिथे आला, बरोबर. मग आता यातला पुढचा महत्वाचा टप्पा आहे तो हे झाला, म्हणजे तुम्ही काय म्हणतो आतनं जेव्हा तुम्हाला हे सगळं कळलं, आर्किटेक्ट पण तुम्ही झाला, पण त्याच्यानंतर एक वेगळा स्ट्रगल असतो जो लाईफसाठी थोडा कमर्शियल आपण त्याला अँगल म्हणूया, कारण तो पण त्याच्यात असतोच ऑफकोर्स.
तर मग त्यासाठी तुम्ही अनुभव घेण्यासाठी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस कुठं केलीत, आणि जो स्वतः वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट केला तो मिळवण्यासाठी कसा संघर्ष होता तोही ऐकायचा. तर याच्यात म्हणजे ऍक्च्युली मी आर्किटेक्चर झालो नाशिकला, पण त्याच्यानंतर जे तुम्ही म्हणता ना अनुभव घेण्यासाठी मी अहमदाबादला गेलो होतो. म्हणजे संघात म्हणून त्यांचं ऑफिस आहे मोठं, तिथं मी त्यांच्या बरोबर काम केलं. म्हणजे तिथं जे एक सेफ्ट युनिव्हर्सिटी आहे जी त्यांनी फाउंडिंग केलेली आहे, त्यांनी उभी केलेली आहे, तिथल्या एखाद्या एक्सटेन्शन म्हणजे त्यातल्या एका कनोरिया आर्ट सेंटरच्या एक्सटेन्शन मध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलं. म्हणजे एक फार सेन्सिटिव्ह प्रोजेक्टवर मी त्यांच्याबरोबर काम केलं. मग जेव्हा मी त्यांच्या संपर्कात जास्त राहिलो पर्सनल लेवलला, तेव्हा मला त्यांची फिलॉसॉफी समजायला लागली. त्यांचं जीवन म्हणजे आर्किटेक्चर आणि लाईफ हे वेगवेगळं नाहीये. आपण जे काम करतोय ते आणि आपलं जीवन हे वेगळं नाहीये. आजकाल असं घडायला लागलंय, तुम्ही काम एक करतात आणि मग तुम्ही जगता वेगळं. तसं त्यांचं म्हणणं नाही, त्यांचं म्हणणं तेच उतरतं. मग जर तुम्ही जसे असाल तसं तुमचं एक्सप्रेशन होत जाईल, हे त्यांनी मला शिकवलं. म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला जर चांगलं आर्किटेक्चर क्रिएट करायचं असेल किंवा कुठलाही आर्ट फॉर्म, तर तुम्ही चांगले बनायला पाहिजे. जर तुम्ही चांगले बनाल तर ऑटोमॅटिक तुमचं ते चांगलं बनेल. हे त्यांच्याकडनं शिकलो. दुसरं त्यांचं म्हणणं की पेशन्स सर्वात महत्वाचा पार्ट आहे. तुम्ही जर घाई करत असाल तर तिथं तुम्ही गडबड होते. सो पेशन्स त्याच्याकडनं शिकलो. नंतर त्यांचं म्हणणं आहे की एज्युकेशन किंवा अकॅडमिक कॉन्ट्रीब्युशन कंटिन्यू असायला पाहिजे. म्हणून मी इथं येऊन शिकवायला सुद्धा लागलो कॉलेजला. कारण का त्यांचं म्हणणं आहे जर तुम्ही एज्युकेशन मध्ये असाल तर तुम्ही स्वतःला क्वेश्चन विचाराल, आणि जर तुम्ही स्वतःला क्वेश्चन विचाराल तर तुम्ही ग्रो व्हाल. बरोबर. जर तुम्ही स्वतःला क्वेश्चन विचारणं ज्या दिवशी तुम्ही बंद केलं त्या दिवशी तुम्ही डेड झाला, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. म्हणजे तुम्हाला जर लाईव्ह राहायचं असेल तर तुम्ही कंटिन्युअस प्रश्न विचारले पाहिजे स्वतःबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल, सोसायटीबद्दल, आणि त्याच्या पद्धतीने पुढे वाटचाल केली पाहिजे. तर हा मोठा त्यांचा शिकवण मला त्याच्यातून मिळाली. नंतर ते म्हणायचे की तुम्हाला स्पिरिच्युअली किंवा आपलं जे काम आहे हे कुठेतरी आपण देण्यासाठी आलो. बरोबर. म्हणजे हे काही कोणासाठी फक्त आपण या धर्तीवर आलो, हे काहीतरी देण्यासाठी आलो. बरोबर. आणि हे तुम्ही करू केव्हा शकाल आर्किटेक्चर मध्ये, तर तुम्ही अशा जागा क्रिएट करा की जिथं जे लोक त्याचा वापर करतील ते आनंदी राहतील. तर हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. तिथं ते कम्फर्ट नाही म्हणत, हा फरक आहे. कम्फर्ट नाही म्हणत आहे, मी म्हणतो आनंदी म्हणतोय. बरोबर. जॉयफुली करते. एक्झॅक्टली. ते तिथं सेलिब्रेट करतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे सेलिब्रेशन जर ते करू शकले ना तर ती जागा जी आहे ना ही लाईव्ह होईल म्हणतात. आणि हे लाईव्ह आर्किटेक्चर आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की बिल्डिंग या बोलतात. आता ह्या जेव्हा ते एक स्टेटमेंट येतं ना तेव्हा तुमचा पूर्ण विचारायचा प्रकारच चेंज होतो. त्यांचं असं म्हणणं आहे की बिल्डिंग तुमची मैत्री व्हायला पाहिजे, आणि मग जर मैत्री झाली तर ऑटोमॅटिकली ते तुम्हाला बोलायला लागेल. बरोबर. तोपर्यंत तुम्ही जर ते बोलू शकत नसेल किंवा ती तशी सजीव तुम्ही क्रिएट करू नसेल तर तुमचं ते बिल्डिंग राहील, आर्किटेक्चर बनणार नाही. नक्कीच. हे सगळं मी त्याच्याकडनं शिकलो. म्हणजे ते असं म्हणतात तसं की जीव ओतून काम करणं म्हणजे त्याच्यात खरंच जीव आणतो सवाल, आणि म्हणूनच ती बिल्डिंग बोलायला लागेल. पण मग त्यातल्याच आणखीन काही मुद्द्यांकडे आपण आर्किटेक्चर रिलेटेड त्यातला येऊया. त्यातले काही वेगळे मुद्दे पण आपण ट्राय करूया, थोडे कमर्शियल. त्यातला पहिला मुद्दा आहे की एक आर्किटेक्ट म्हणून जेव्हा तुम्ही प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स काय, आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता जेव्हा असं कधी प्रोजेक्ट. काय होतं माहिती का, आपल्याकडे ना फार आता थेरीज झालेल्या आहेत, असंच व्हायला पाहिजे. खरं म्हणजे ना आपण म्हणतो का की माणूस आहे तर त्याला एकाच पद्धतीने बघायला पाहिजे, नसतं ना. त्याचं कॅरेक्टर हे सार्वभौमिक असतं. बरोबर आहे ना. प्रत्येक डायरेक्शननी असतं. बरोबर. तसाच प्लॅन सुद्धा तसाच असतो. म्हणजे फक्त प्लॅन बघण्यात चुकीचंच आहे. त्याच्याबरोबर तुमचं सेक्शन असतो, लाईट असतो, वातावरण असतं, सराउंडिंग एरिया असते, त्याला आम्ही कॉन्टेक्स्ट म्हणतो. नंतर तुम्ही कशा पद्धतीने ते क्रिएट करताय हे असतं. नंतर तुमचा त्याच्यातला ऍटिट्यूड असतो, सर्वात महत्वाचा तो की तुम्ही कसं बघता त्याच्याकडे. हा ऍटिट्यूड महत्वाचा आहे. तुम्ही त्याला जर कमर्शियल म्हणून बघाल तर तो दुसऱ्याचा होईल. पण ते जर त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक काम जे तुम्ही करता, किंवा मला असं वाटतं की प्रत्येक काम जे मी करतो हे माझ्यासाठी करतोय आणि मग मी ते दुसऱ्याला देतोय. मग जेव्हा तुम्ही स्वतःसाठी करता, आणि त्याच्या पुढची स्टेज त्यांचं म्हणणं आहे की हे जे काम करतोय ते देवासाठी करतोय. आता समजा मी कुठल्यासाठी देवासाठी जर ते काम करत असू तर मी किती आतून करायला हवं. अगदीच. आणि जर ते नाही करत असू मी
तर ही मी माझ्याशीच प्रतारणा करतोय ना, बरोबर, स्वतःचीच प्रतारणा करतोय. मग तुम्ही एक्सक्यूज काय देणार? बरोबर, खरं तर एक्सक्युजेसचा चान्सच नाही. म्हणजे मी जे देवासाठी काम करतोय तर मग माझा 100% काय 150% माझं जीव ओतून करायला पाहिजे ना. तुम्ही म्हणता ना जीव ओतून करायला पाहिजे, मग ते करायला पाहिजे. आणि इथं सुद्धा आलो मी तेच ठरवलं. मी जेव्हा कॉलेजला शिकवत होतो तर मुलांना तेच सांगत की तुम्हाला पॅशन व्हायला पाहिजे. पॅशनेट तुम्ही नसाल ना तर तुम्ही कुठल्याही कामात तुमचा जीव न होतो. आता काय सगळे ना लॉजिकल थिंकिंग करतात, इंटेलेक्च्युअल थिंकिंग करतात, पण पॅशन हे कुठेच इंटेलेक्च्युअली येत नाही. पॅशन हे इमोशनल आहे. एक्झॅक्टली. म्हणजे इमोशनली जर तुम्ही स्ट्रॉंग असाल ना तर तुम्ही पॅशनेट होऊ शकता. नक्कीच. म्हणजे एखाद्या आपण तुम्ही म्हणता ना आईसाठी करणं बरोबर आणि कोणासाठी करणं हा फरक आहे ना. फरक आहे. मग आईसाठी करतात तर तुम्ही काही कराल ना. मग त्यांनी उडी मारायला लागेल तर माराल. हे तुमचं आतून येतं. बरोबर आहे. मग तसं ते आर्किटेक्चर ही तुमची तसे आहेत ते. नक्कीच. आणि तुम्ही म्हणला तसं आपण हे देवासाठी करतो काही बोलला तर मग तुम्ही खरंच देवासाठी पण काम केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रोजेक्टवर आणि वेगवेगळ्या धर्मासाठी पण केलेले. तर तेव्हा आता कशी थॉट प्रोसेस असते, कसं काम करणार, हे तर नशीब आहे. म्हणजे कसं असतं की काही गोष्टी या जसं आपण विचार करतो तशा त्या ऑटोमॅटिक घडत जातात. याच्यावर मी विश्वास ठेवतो पूर्णतः. तर मी असाच विचार करतोय की का बरं मला असे विचार येतात तर मग तशी कामं का करू शकत नाही मी. तर ते ऑटोमॅटिकली मग तशी कामं यायला लागतात. आणि मग ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. म्हणून साधं मंदिराचं जेव्हा पहिलं काम आलं मला की करा मंदिर. आता आर्किटेक्ट शक्यतो करत नाहीत मंदिरं, हे कुठेतरी स्टोनवाले करणारे असतात, ते जुने तशीच मंदिरं करतात. आपल्याकडे जैन आणि याच्यात तुम्ही बघितलं असेल आत्ताच्या काळात कधी करत नाही आर्किटेक्ट म्हणून. पण मग मी माझ्याकडे आलं तर मी म्हटलं करणार काय, बरं काही एक्सपिरियन्स नाही. तर मग मी त्याच्यानंतर जेव्हा मी त्यांना सांगितलं एक काम करा की मी मंदिर करायला तयार आहे, तुम्ही मला 6 महिने द्या. बरोबर. मी 6 महिने रिसर्च करतो, पूर्ण त्याच्यावर काम करतो. म्हणजे आधीपासून माझी जिज्ञासा होती, माझ्याकडे गोष्टी होत्याच, पण मग त्याच्यावर मी काम करतो आणि मग आपण ते करू. आणि ती लोक थांबली. मग ज्या पद्धतीने त्या गोष्टी घडल्या तर आम्ही एक कळवणमध्ये फार सुंदर मारुतीचं मंदिर केलं, जे सगळ्यांच्या लोकसभातून केलं आणि फारच सुंदर ते झालं. तसंच सेम एक आम्ही मस्जिद, आता तसं बघितलं तर मस्जिद ही कोण देईल ना तुम्हाला. जसं आपण जर म्हटलं की शेवटी किती झालं तरी धार्मिक हे आहे ना, पण ती लोक हे सगळं आपलं बघून ते म्हणतात की नाही तुम्हीच करा. मी म्हटलं मी कधी मस्जिद केली नाही. म्हणजे काही हरकत नाही, तुम्ही विचार करा काय करायचं ते. तेव्हा पण मी म्हटलं रिसर्च सर्वात महत्वाचा आहे. मी जवळपास 150 मॉस्कचा रिसर्च केला, इंडियातल्या बाहेरच्या, टर्कीमध्ये सगळे. आणि त्यानंतर मग मी मस्जिदचं डिझाईन केलं. म्हणजे पूर्ण रिसर्च करून त्याच्यावरचा काय त्यांचा विचार आहे, बरोबर, कशा पद्धतीने ते लोक करतात, का करतात. बरं त्याचा मेन परत सोर्स एकच आहे ना, कनेक्ट टू गॉड ना बेसिकली. तो ती शांतता पाहिजे. नक्कीच. मग तिथं ती शांतता क्रिएट करणं, तर हे फार महत्वाचं आहे. आणि शांतता क्रिएट करणं हे फार इट्स नॉट टँजिबल ना. बरोबर. कम्फर्ट आपण जसं बोललो ना, कम्फर्ट आणि आनंदाचा तो फरक आहे. बरोबर. टँजिबल आणि इनटँजिबल आहे. नक्कीच. आणखीन एक त्यातला महत्वाचा प्रश्न विचारायचा ते म्हणजे तुम्ही आता म्हणाला त्याप्रमाणे की आर्किटेक्ट हा फक्त एक बिल्डिंग बांधत नाही, तो सोसायटी बांधत असतो किंवा सोशल याच्यासाठी तो काम करत असतो. त्या अनुषंगाने हा एक प्रश्न आहे, तो म्हणजे की एक आर्किटेक्ट म्हणून नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर प्रशासनानं काम करण्याची गरज आहे, जर येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये एक वेगळं बदलतं नाशिक आपल्याला बघायचं असेल तर? काय झालंय ना, सगळेजण ना एका टाईपच्या मॉडेलकडे पाठपुरावा करतात. खरं तर तसं नाहीये, प्रत्येक जागा ही वेगवेगळी असते. आपल्याकडे काय होतं की एक मुद्दा पकडला जातो किंवा एक पॉलिसी केली जाते आणि मग ती सगळीकडे इम्प्लिमेंट केली जाते. बरोबर. आता मला सांगा, जसं तुम्हाला डाएट करायचं असेल, बरोबर आहे ना, मी एक डाएटचा प्रोग्राम केला आणि सगळ्यांना तो डाएटचा प्रोग्राम दिला, चालेल का? नाही ना, प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी आहे, प्रत्येकाचं पचण्याची क्षमता वेगळी, प्रत्येक माणूस युनिक आहे, तशीच प्रत्येक सिटी सुद्धा वेगळी आहे. नक्कीच. मग आपण काय करतो, तर एकच फॉर्म्युला सगळ्या सिटींना लागू. तर ऍक्च्युली सिटी ही सिस्टीम प्रमाणे न येता त्याच्या कल्चर, म्हणजे त्याच्या आत काय कल्चर चालू आहे जे त्याच्यातनं इव्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. आणि हे आधी आपल्या व्हायचं, म्हणजे बनारस सिटी ही तशी इव्हॉल्व्ह होती, आपल्याकडे नाशिकही तसं इव्हॉल्व्ह झालं होतं. आता आपल्याला दिसतं ना, तर सगळे असे सारख्या सिटीज दिसतात.
का बरं होतं? कारण का एकच फॉर्म्युला आपण सगळीकडे मारतो, सगळे क्लोन तयार करतोय आपण, बरोबर ना? ते क्लोन करणं हा आपलं काम आहे का? नाही ना. त्या सिटीचं त्याचं कॅरेक्टर आहे ना एक, आणि ते कॅरेक्टर आपल्याला समजायला पाहिजे. बरोबर. म्हणजे जर नाशिक ही कल्चरल सिटी आहे, नाशिक ही धार्मिक स्थिती आहे, जर ती तशी आहे तर त्याला त्याच्या अनुरूप तुम्ही त्याला डेव्हलप केलं पाहिजे. नक्कीच. आता आपण जर त्याला मुंबई सारखं मी बनवणार, मी शांघाई सारखं बनवणार, हे मला हास्यास्पद गोष्टी वाटतात. म्हणजे आमिर खानला सांगितलं की तू अमिताभ सारखा हो, बरोबर, कसं त्याच्यासारखं नाही, किती मूर्खपणाच आहे. त्यांनी त्याच्यासारखं असावं, मग त्याच्यातल्या ज्या क्वालिटीज आहे ना ते त्यांनी वर आणायला पाहिजे. आता काय होतंय, प्रत्येकाला आपण एकच रूल वापरतोय. हे एज्युकेशन सिस्टीम मध्ये झालंय आपल्या की आपण एकच रूल सगळ्या मुलांना वापरतोय. तो आर्टिस्ट असेल तरी आपण तसंच करतो, इंजिनियर असेल तरी त्याला तसंच वागतो. हे कुठेतरी समजायला पाहिजे. बरोबर. हा पॉज पहिले घ्यायला पाहिजे की ह्याचं काय कॅरेक्टर आहे, आणि मग त्याच्या अनुसरून काही ठिकाणी सिस्टीम स्ट्रॉंग करावी लागते, काही ठिकाणी पब्लिक पॉलिसी स्ट्रॉंग कराव्या लागतात, काही ठिकाणी त्याचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आता सरसकट बायलॉज एक करून टाकतात, तसं नसतं. ते प्रत्येकाला एक रूल वापरला जात नाही, आणि इथंच सगळीकडे प्रशासनाची जी जो प्रॉब्लेम झालाय तो इथं झालाय. प्रत्येकाला तुम्ही एकच पकडता. बरोबर. दुसरं पुन्हा थोडं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला आणखीन एक याच्याकडे होते, म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट दोन महत्वाचे घटक असतात. तर जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा त्यातले काय पॅरामीटर्स किंवा काय क्वालिटीज बघता तुम्ही आणि मग स्टील निवडता? स्टीलची बेसिक क्वालिटी जी आहे ना ही टेंजंट, म्हणजे आपण जे म्हणतो ना टेन्साईल स्ट्रेंथची आहे, बरोबर आहे ना. तर हे फार महत्वाचा पार्ट आहे त्याच्यातला. आपल्याला कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल स्ट्रेंथचं मिक्सचर करावं लागतं. आणि आत्ताच्या काळाचा जो टाइम आहे इथं आता लॉंग स्पॅन स्ट्रक्चर्स घडतात, मोठी मोठी स्ट्रक्चर्स घडतात, तर तिथं स्टीलचा रोल फार मोठा होऊन जातो. कारण का कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी आहे आपल्याला ती आपल्याला वजन हे जे कमी करावं लागतं. त्यामुळे इथं जर स्टीलचं जर चांगल्या पद्धतीने, नव्या पद्धतीने, म्हणजे आता जसं टेन्साईल पण वापरतो आपण, त्याला खेचून पण वापरतो, या पद्धतीने जर आपण त्या स्टील बारचा युज केला, म्हणजे इनोव्हेशन सुद्धा त्याच्यात जर आपण करू शकलो, किंवा स्टील स्ट्रक्चर्स आहेत. कारण का काही ठिकाणी जसं आम्ही माउंटन्स मध्ये काम करतो, भरपूर फार्म हाऊस, तिथे आम्ही लक्षात आलं की जर आम्ही कॉन्क्रीटचे आणि याचे जर मोठे मोठे जर फाउंडेशन केले, त्याच्याऐवजी जर मी स्टील स्ट्रक्चर केलं तर कमीत कमी त्या जागेला विध्वंस होईल. स्टील फक्त स्ट्रेंथसाठी नाहीये, तर सेन्सिटिव्हिटीसाठी सुद्धा आहे. म्हणजे हे सुद्धा समजणं फार गरजेचं आहे. आपण स्टीलला फक्त स्ट्रक्चरल स्ट्रॉंगनेस म्हणून बघतोय, बरोबर आहे, पण कुठे काय वापरायला पाहिजे ही सेन्सिटिव्हिटी पण महत्वाची, आणि स्टील ती देते. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचे कॅरेक्टर समजायला पाहिजे. स्टीलचं जर कॅरेक्टर हे आहे की ते कमीत कमी जागेत जास्त स्ट्रॉंग बनतं, तर मग ते अशा ठिकाणी त्याचा वापर व्हायला पाहिजे. म्हणजे सरसकट एक गोष्टीपेक्षा त्याची आधुनिकता समजून, त्याचं कॅरेक्टर समजून त्याला पुढे घेऊन जाणार एक गोष्ट पाहिजे. म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कसं स्टील वापरलं जाईल याच्यावर रिसर्च करतो. मग दुसरा आयकॉन स्टील तुम्ही वापरले? हो, भरपूर. तुमचा अनुभव? तो तर सुंदरच आहे, म्हणजे त्याच्यात तर काही इश्यू नाहीच आहे. म्हणजे त्याची स्ट्रेंथ ते देतात. म्हणजे बेसिकली ही गोष्ट आहे की जे तुम्ही बोलता ते करतात, हा महत्वाचा पार्ट आहे. नक्कीच. ही ऑथेंटिसिटी आहे, बरोबर ना. तर ते महत्वाचं आहे सर्वात. नक्की. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन आर्किटेक्ट येतात, मुलं ज्युनियर्स येतात, फ्रेशर्स येतात, त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सल्ला बिल्ला देण्याचं असं फार अवघड आहे, पण मी एवढंच म्हणेल की जे काम तुम्ही करता ना, बरोबर, ते सेन्सिटिव्हली करायला पाहिजे. अच्छा, बरोबर. ही आपली सेन्सिटिव्हिटी जर आपण सोडून आपण एक कमर्शियल लेवलला फक्त एक पैशासाठी काहीतरी करतोय, बरोबर, ही जर तुम्ही पद्धतीने जर सगळं काम करत असाल ना, तर ह्याच्याने कुठेतरी सोसायटीला हार्म होतो. अच्छा, हा महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे आपण त्या कुठेतरी त्या एन्व्हायरमेंटला ऱ्हास करतोय, हे फार महत्वाचं आहे. दुसरा सर्वात मोठा पार्ट जो घडलाय ना, की आपण इमोशन्सला महत्व देत नाही. आर्किटेक्चर मध्ये फक्त इंटेलेक्च्युअलला दिलं जातं, त्यातल्या त्यात टेक्नॉलॉजी आपण त्याला म्हणतो एक वन प्रकारे. पण या टेक्नॉलॉजीच्या बरोबर इमोशन्स हा फार महत्वाचा पार्ट आहे. कारण का कुठेही गेलं तर आपण म्हणतो की मला असं वाटलं की मला वाटतं असं म्हणतो आपण, बरोबर आहे ना. वाटणं म्हणजे फिलिंग्ज आहेत ना. मग फिलिंग जर आपण आर्किटेक्चर मध्ये येत आहेत तर तसं डिझाईन करतो का आपण? म्हणजे इथं टँजिबल आणि इनटँजिबल याचा
पूर्ण मेळ व्हायला पाहिजे. म्हणजे आता हे टँजिबल पद्धतीने आपण स्टील बद्दल कन्स्ट्रक्शन बद्दल बोलतोय, पण इंटेंजिबल म्हणजे सोल बद्दल बोलायला पाहिजे ना त्याच्यात. मग हे इमोशन्स जर तुम्ही ते बिल्डिंग बंद करू शकला आणि त्याच्यामुळे जर तो जो माणूस तिथं येईल, मग आर्किटेक्चर हे एक्सप्रेशन साठी नाहीच आहे. माझ्या दृष्टीने आर्किटेक्चर हे बॅकड्रॉप आहे. म्हणजे बॅकड्रॉप आहे आणि त्याच्यासमोर लोक काम करतात, त्या लोकांसाठी तुम्ही तो बॅकड्रॉप क्रिएट करताय. मग तो बॅकड्रॉप हा बॅकड्रॉप सारखा पाहिजे ना. तो हिरो बनेल का? नाही ना. आता तो हिरो बनतोय, तर ते होऊ नका ते. वा. तर हे होते आर्किटेक्ट शैलेश देवी सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आर्किटेक्ट डेफिनेशन ऍक्च्युअली वेगळी आहे, आणि जी आहे जी आपण शिकतो ती एक वेगळ्या प्रकारे. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन थोडक्यात मला असं वाटलं की जेव्हा ते सिमेंट कॉन्क्रीट आपण सगळं जेव्हा स्टील वगैरे वापरत असतो त्याच्यात थोड्याशा भावभावना होता, त्याच्यात तुमचा थोडासा जीव होता. कारण आपण नुसतं म्हणतो घराला नुसत्या 4 भिंती नसतात, घर नको नुसत्या 4 भिंती वगैरे, तर त्याच्यात ते इमोशन असलं पाहिजे. ते कुटुंब रिलेशन हे सगळं त्याच्यात बनतं आणि मग ती वास्तू बनते आणि मग वास्तू म्हणते. त्याप्रमाणे जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्ही या क्षेत्रात चांगले यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार, तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा अशीच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्याला घडावी यासाठी स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.